नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या सर्वांना आतुरता असतेच की नवम केसरी बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात येणार। मित्रांनो, कालच भिवंडी येथे क्रिकेटच्या स्पर्धा होत्या, तिथे नवम केसरी बकासूर प्रमुख आकर्षण म्हणून मित्रांनो मोळशेठ धुमाळसुद्धा आले होते बकासूरला घेऊन। आणि मित्रांनो, काल बकासूर भोवती जी गर्दी होती त्याच्यावरती दिसून येतं की बैलगाडा प्रेमी बकासूरवरती किती प्रेम करतात। आणि मित्रांनो, अल्लोड गर्दी होती काल बकासूरजवळ फोटो काढायला। फॅनबेस खूप मोठा आहे मित्रांनो बकासूरचा। तर मित्रांनो, आत्ता बकासूर नक्की कोणत्या मैदानात येणार। मित्रांनो, आज मला वाटतं खडकालीच्या बिंजोड आहेत, या मैदानात नवम केसरी बकासूर येणार अशी चर्चा होती। परंतु मित्रांनो, आता अपडेट अशी आहे की नवम केसरी बकासूर आज बिंजोडला नाही येणार। आणि मित्रांनो, त्याचं कारण असं आहे की उद्या मित्रांनो भुक्कुम आंग्रेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे, मुळशी केसरी मैदान। आणि मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आहे। तसंच मित्रांनो, प्रथम क्रमांकापासून 8व्या क्रमांकापर्यंत भव्य असं मित्रांनो बक्षीस आहे। त्याच्यामुळे मित्रांनो अशी मैदानं होणे काळाची गरज आहे। कारण मित्रांनो, बैलगाडा प्रेमीसुद्धा मित्रांनो आनंदाने अशा मैदानात येतील, कारण बक्षीस स्वरूपसुद्धा मित्रांनो खूप चांगलं आहे। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। आणि मित्रांनो, उद्याच्या या मैदानात नवम केसरी बकासूर पाळणार आहे मित्रांनो, म्हणून बकासूर आज पाळणार नाही। तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मैदानसुद्धा मित्रांनो सुसगावपासून मला वाटतं जवळच आहे, त्याच्यामुळे मित्रांनो बकासूरला उद्याच्या मैदानात एवढा प्रवास पण नाही। त्याच्यामुळे मित्रांनो बकासूर उद्याच्या मैदानात 100% येईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।